मानखुर्द. नाव काय? रामभाऊ पंडित अंगारकी. मला सांगा, आता भाजपचे मुंबईचे अध्यक्ष तुमच्यावर टीका करतात की खान महापौर होणार. आज आशिष शेलार म्हणतात तुमचा महापौर कुठल्या मोहल्ल्यात नाही सांगा. तर मानखुर्द मध्ये तुम्ही काय करणार मग शिवसैनिक? आम्ही महापौर तर आमचाच होणार. खान महापौर झालेला चालेल? नाही नाही. महापौर आमचाच पाहिजे. महापौर आमचाच पाहिजे. खान असेल मराठी पाहिजे. मराठी पाहिजे. खान असेल तर नाही मराठीच पाहिजे. खान माणूस मराठी पण तर बोलू शकतो. नाही मराठीच पाहिजे. आमिर खान आहे, मराठी बोलतो आमिर खान. ते लोकरे साहेब महापौर होणार आहे. कोण होणार? आमचे माजी नगरसेवक लोकरे साहेब. मुद्दा काय आहे? माणूस मुस्लिम आहे म्हणून मराठी नाही बोलत असं थोडी. आपले सगळे कोकणी मुस्लिम जे आहेत ते मराठी बोलतात, मग ते महापौर नाही होऊ शकत. नाही असं काय नाही, पण मराठी माणूस झाला पाहिजे. आमची इच्छा आहे मराठी माणूस झाला पाहिजे. पण मुस्लिम माणूस पण तर मराठी असू शकतो ना. नाही असं कसं मुस्लिम मराठी कसं काय असेल? मराठी भाषा आहे. नाही मराठी भाषा असेल, मराठी भाषा तर बोलू शकतो, पण मुस्लिम मराठी कसं काय बोलू शकतो? मला पण हिंदू मराठी हवा आहे. म्हणजे हा हिंदू मराठी. हिंदू मराठी पाहिजे असं तुम्ही, अशी तुमची भूमिका असेल तर तुम्हाला मानखुर्द मध्ये मुस्लिम मतदार का साथ देतील? नाही असं काही नाही ना. महापौर हिंदूच पाहिजे. हा शिवसेनेचे महापौर हिंदू पाहिजे. त्याचप्रमाणे काँग्रेस आता तुमच्या सोबत नसेल, समाजवादी पक्ष नसेल, मग मुस्लिम मतदारांनी शिवसेनेकडे काय यावं? ते तर त्या दोघांना मतं देतील. म्हणजे काँग्रेस तुमच्या सोबत नाही, समाजवादी पक्ष तुमच्या सोबत नाही, मग मानखुर्द मध्ये तुम्हाला मुस्लिम मतदार तुमच्या मागे काय राहतील? ते तर काँग्रेस सापाकडे जातील ना. ते आमच्यासोबत आहेत. आमच्यासोबत जे आहेत ते आमच्यासोबत आहेत. मुस्लिम पण आहेत आमच्यासोबत. का आहेत? ते तर काँग्रेसकडे जातील. नाही ते शिवसेनेला मानतात. का शिवसेनेला का? साहेबांना मानतात, उद्धव साहेबांना मानतात, आदित्य साहेबांना मानतात. बरं, मतदार याद्यांबद्दल तुमचं काय काय तयारी काय केली गेल्या 1.5 महिन्यामध्ये? हो केली. ते दुबार मतदानमध्ये आम्ही म्हणजे भरपूर म्हणजे बदली केली. ज्यांचं दुबार मतदान आहे ना त्यांचे म्हणजे ते फॉर्म भरून घेतले आणि वार्डमध्ये जमा केले. तिथे एक मुस्लिम, मला तुम्ही थांबा, मला तुम्ही सांगा तुम्ही कुठून आहात? मानखुर्द शिवाजीनगर विधान. मानखुर्द. मग आज उद्धव ठाकरेंच्या म्हणजे ठाकरेंच्या मेळाव्याला यावंसं का वाटलं? आम्हाला मानवून अभिमान आहे त्यांच्यावरती. का? कारण त्यांनी महानगरपालिका आणि मुंबई महाराष्ट्र ह्या करोनाच्या वेळेमध्ये त्यांनी सगळं सांभाळून घेतलं एकदम व्यवस्थित. महाराष्ट्र नाही हिंदुस्थान आपल्या इंडियामध्ये ते नंबर 2 ला होते उपमुख्यमंत्री म्हणून. ते तर झालं ना. आता लोकसभा झाली, विधानसभा झाली, महापालिकेला सुद्धा हेच लक्षात. महापालिका जेव्हापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महानगरपालिका त्यांच्या हातावर आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे व्यवस्थित. दुसऱ्या कुठल्या पक्षाकडे गेलं तर ते नाही चालू शकणार मॅडम. तुमच्या म्हणजे तुम्ही ज्या समाजात आहात, मुस्लिम समाज, त्यावरनं भाजप टार्गेट करते उद्धव ठाकरेंना. पुढचा महापौर खान होईल, यावर तुम्हाला काय वाटतं? नाही खानचा प्रश्न नाही. महापौर शिवसेनाचाच होणार. खानचा तिथे प्रश्न येतच नाहीये मॅडम. मुस्लिम समाजाला चालणारे हिंदू माणूस महापौर चालणार 100% चालणार 100%. तुम्ही मुस्लिम समाज जरी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असलात आणि त्यांनी हिंदू महापौर केला तरी 100% आणि पहिल्यापासून हिंदूच आहे महापौर. त्यांच्यावर आत्ता टीका होते की ते खान महापौर. टिकाऊ आहे. भाजप अजून दुसरे जे शिंदे गुटे ते टीका करतात आहे कारण त्यांचं राजकारण चाललेलं आहे. ते त्यांना महानगरपालिका हातात पाहिजे पण त्यांच्या हातात मिळणार नाही महानगरपालिका. हे मुंबईकरांनी ठाम केलेलं आहे की महानगरपालिका उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याचकडे जाणार. तिकडे भाजपकडनं टीका होते ज्यावेळेला उद्धव ठाकरे किंवा खास करून राज ठाकरे मराठीचा मुद्दा मांडतात त्यावेळेला त्यांचं म्हणणं आहे की मुस्लिम लोक तर मराठी बोलत नाहीत. भायखळ्याला जा, नागपाड्याला जा, भेंडी बाजारला जा असं ते. असं मॅडम असं का नाही. आता तुमच्या समोर मी मुस्लिम माणूस आहे मराठी बोलतोय. तुम्ही कुठून येता? मानखुर्द शिवाजीनगर. नितेश राणे म्हणतात ते. नितेश राणे काय पण टीका करणार. पहिल्या तर कुठे होते? काँग्रेसमध्ये होते, मुस्लिम समाज बरोबर होते. आता राजकारण ते भाजपमध्ये गेले तर तिकडचं राजकारण त्यांनी चालू केलं. त्यांना एक उंदीर सोडतात ना तसं सोडून टाकलेलं आहे. तुम्ही तुमचा मुस्लिम समाजाचा ज्या पद्धतीने पाठिंबा आहे उद्धव ठाकरेंना त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की तिकडनं हिंदुत्व मुळे भाजप उद्धव ठाकरेंवर टीका होईल, त्यांच्याकडे मतं वळणार?
नाही मत वळणार नाही, कारण हिंदूला पण माहित आहे मुस्लिमला पण माहित आहे हे भाजप फक्त टीका करतात आहे. त्यांना महानगरपालिका अशी हातात माहिती आहे, त्यांचं राजकारण आहे, बाकी काहीच नाहीये. त्यांना माहित आहे महानगरपालिका ते हातात घेऊ नाही शकत, म्हणून आता कुठला पण ते टीका करणार. त्यांचं राजकारण आहे, कोणती हिंदू मुस्लिम करून ते राजकारण आहे ते त्यांच्याकडे. त्याला विरोध करणारे तर काँग्रेस सुद्धा आहे ना, मग मुस्लिम मतदार काँग्रेसकडे जाऊ शकतो, समाजवादी पक्षाकडे जाऊ शकतो. मॅडम नाही जाणार, समाजवादीकडे पण नाही जाणार, अजून कुठेच नाही जाणार. सगळ्यांनी ठामपणे हे घेतलं आणि समाजवादी पक्षाकडे गेले तरी त्यांचा पाठिंबा उद्धव ठाकरेंनाच आहे. पण मत जर समाजवादी पक्षाला गेलं तर उद्धव ठाकरेंना कसा फायदा होईल? पाठिंबा महापौरसाठी त्यांनाच मिळणार आहे. समाजवादी पक्ष महाविकास आघाडी सरकारच्या पडत होतं त्यावेळेला थोडी समाजवादी पक्षाने पाठिंबा दिला. हो दिले 100% दिले. अबू आझमी देतील. हो 100% देतील. असं आहे, राज ठाकरे जर उद्धव ठाकरेंसोबत असतील तरी सुद्धा मुस्लिम समाज पाठिंबा होय कसा राहील? राज ठाकरेंनी काय काय भाषा वापरली आहे मुस्लिमांना? मॅडम काय काय भाषा ते आम्हाला विसरून जायचंय, ते काय लक्षात ठेवायचं नाही. इट वॉज अन स्मॉल थिंग. आता आम्हाला बघायचं मुंबई महानगरपालिका फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच महापौर बसणार हे आम्हाला बघायचं. आउट ऑफ दी चीन, आउट ऑफ दी साईड. का तुम्हाला उद्धव ठाकरेंवर एवढा विश्वास आहे? तुम्ही कधीपासून आहात उद्धव ठाकरेंसोबत? मला 25 वर्ष झाले. 25 वर्ष. पण एकदाही असं वाटलं नाही ज्या पद्धतीने हिंदुत्वाच्या भूमिका शिवसेना मांडत आलेली आहे? मॅडम शिवसेनेचं हिंदुत्व एकदम वेगळं आहे. ते असं कधी जातीवाद करत नाही. हिंदुस्थानमध्ये भारतमध्ये हिंदुत्व त्यांचं बरोबर आहे. हिंदुत्व ते राजकारण राहून भांडणं नाही लावत. बिलकुल मुस्लिमांच्या विरोधात ज्या पद्धतीचे शब्द बाळासाहेबांनी सुद्धा वापरलेले आहेत, नाही ते मुसलमानच्या विरोधात नाही, आतंकवादीच्या विरोधात वापरलेलं आहे. फरक कळतोय मुस्लिम समाजामध्ये. हो हे मुस्लिम समाजावर टीका नाही, आतंकवादी स्पष्ट मेन्शन केलेलं आहे आतंकवादीवर. दॅट इज नॉट पर्टिक्युलर मुस्लिम समाज. आतंकवादीवर कोणी पण आहे ना, मी पण होतो आतंकवादीवर टीका करणारच. मला सांगा, तुम्ही मानपूरमध्ये हा सगळा प्रचार करणार कसे आज शिवसेनेचा? नक्की मी करतोच आहे. कसा करणार? काय सांगा लोकांना? काय पटवून? मला जेव्हा विचारणार प्रश्न मी त्यांना पटवून देणार. पण कुठल्या मुद्द्यांवर पटवून? मॅडम आमच्याकडे मुस्लिम समाजासाठी कुठले मुद्दे महत्वाचे? खूप माहित. आता आम्हाला FSI बाळासाहेब ठाकरेंनी 95 ची सरकारमध्ये मदतीसाठी FSI बाळासाहेब ठाकरेंनी पास करून दिलेलं आहे. 95 ची कामं आता थोडी लक्षात ठेवतील. पण मॅडम ते लाईफ टाईम आहे ना, इट्स अ लाईफ टाईम. आपल्याला शमशानभूमी किंवा कब्रस्तानमध्ये 1250 रुपये भरावा लागायचे, ते आपल्या महानगरपालिका होती म्हणून उद्धव बाळासाहेबांची हाय म्हणून ते आता भरावं नाही लागणार कोणाला पण. हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, शीख असो. ते शमशान कब्रस्तानमध्ये पहिले 1250 रुपये घ्यायचे. महानगरपालिकामध्ये असा ठराव केला आणि ते पण बंद केलं. म्हणजे लोकांना एकदम कम्प्लीट हॉस्पिटलायझेशन बिकॉज ऑफ उद्धव बाळासाहेब ठाकरे. आता करोनामध्ये पण एकदम व्यवस्थित मुंबईच्या कुठल्या पण हॉस्पिटलमध्ये उद्धव साहेब स्वतः जायचे, स्वतः बघून यायचे. काय लोकांना काय त्रास आहे? त्यांनी बघितलं ना हिंदू आहे मुस्लिम आहे, त्यांनी हे बघितलं हिंदुस्थानचा रहिवासी आहे, महाराष्ट्राचा रहिवासी आहे. मला सांगा, लाडकी बहीण योजनेमुळे एकनाथ शिंदेची लोकप्रियता ही मुस्लिम समाजामध्ये वाढली आहे, खास करून मुस्लिम महिलांमध्ये एकनाथ शिंदेची लोकप्रियता वाढली आहे असं म्हणतात. मॅडम असं काहीच नाहीये, सगळ्यांना माहित आहे जे फसवणूक चाललेली आहे. एकनाथ शिंदे साहेब कुठे वाढले? उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षात वाढले आणि पक्ष सोडून गेले. एखादा छोटा माणूस वाढतो कुठे? त्याने काय फरक पडला? त्यांचे 57 आमदार निवडून आले, 7 खासदार निवडून आले. मॅडम त्यांना सगळं भीती होती ईडीची म्हणून ते तिथे पळून गेलेत. पण लोकांनी साथ दिली ना, त्यांना काय भीती असेल नसेल विषय वेगळा. लोकांना गैरसमज पसरवला गेलेला आहे. लोकांना गैरसमज पसरवला गेलेला आहे. तिथे काय बोलून असं बोलून एकदम क्लिअर काय त्यांनी ट्रान्सपेरंट सांगितलेलं नाहीये. ट्रान्सपेरंट त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं एवढंच आहे, बाकी काय नाहीये. राजकारण एवढंच होतं आणि नंतर त्यांना ईडीची भीती होती म्हणून ते तिथे पळून गेले. थोडं सविस्तर आपण बोललेलो आहोत, पण याचं कारण असं आहे की मुस्लिम समाज ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे यावर खूप मोठ्या प्रमाणात टीका ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर भाजपकडनं केली जाते आणि म्हणून थोडी सविस्तर प्रतिक्रिया आपण